मित्रांनो, तुमच्या ओळखीचं कोणी कधी परदेशात गेलं तर तिथल्या गोष्टी नक्कीच घेऊन येतं. त्यात मग सगळ्यात जास्त तर चॉकलेट्स किंवा असेच खायचे पदार्थ आणले जातात. का? तर आपल्यापेक्षा तिकडं जास्त भारी मिळतं. आता फक्त परदेशातून आलंय म्हणूनच ते चांगलं असतं का? तर तसं नाही. एकाच ब्रँडचे एकाच कंपनीने बनवलेले सारखेच पदार्थ किंवा गोष्टी या परदेशात चांगल्या क्वालिटीच्या मिळतात, पण भारतात मात्र तुलनेने वाईट दर्जाच्या मिळतात. हे नेमकं कशामुळे होतं? कंपन्या आपल्याला म्हणजे भारतीयांना एवढं गृहीत का धरतात आणि याबाबत कुणीच काही का करत नाही, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी सुदेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. ओके, सगळ्यात आधी तर आपण काही प्रॉडक्ट्स बघूयात. न्यूटेला नावाचं एक चॉकलेट स्प्रेड जगभरात प्रसिद्ध आहे. अगदी आपल्या डीमार्ट मध्ये मिळतं. पण भारतात जे न्यूटेला विकले जातं त्यात मोठ्या प्रमाणात साखर, मिल्क पावडर आणि तेल असतं. पण हेच न्यूटेला सेम कंपनीने बनवलेलं जेव्हा युरोपात विकलं जातं, तेव्हा त्यात मोठ्या प्रमाणात खरोखरच्या हेझलनट फळांचा वापर केला जातो. चॉकलेटसाठी चांगल्या दर्जाचा कोको वापरला जातो. म्हणजे युरोपातलं न्यूटेला खरोखरच हेल्दी म्हणता येईल असं असतं. पण आपल्याकडे नुसती साखर. दुसरं उदाहरण म्हणजे केलॉग्स कॉर्नफ्लेक्स. वर्ल्ड ॲक्शन ऑन सॉल्ट अँड हेल्थ म्हणजे वॉश या संस्थेने जगभरातील 29 देशांमध्ये केलेल्या अभ्यासात एक मोठी गोष्ट समोर आली. त्यांना लक्षात आलं की भारतात विकल्या जाणाऱ्या केलॉग्स कॉर्नफ्लेक्समध्ये प्रति 100 ग्रॅम मागे 2 ग्रॅम मीठ होतं. तेच अर्जेंटिना आणि ब्राझील अशा देशांमध्ये विकताना त्यात जवळपास 1 ग्रॅमच मीठ होतं 100 ग्रॅम मागे. म्हणजे भारतीय ग्राहकांच्या वाट्याला जवळपास दुप्पट मीठ येत होतं. आता तुम्हाला वाटेल की 1 ग्रॅमने काय फरक पडतो, पण आपण नाश्त्याला जर कधी कॉर्नफ्लेक्स खाल्ले तर 100 ग्रॅम थोडी खातो, जास्तच खातो. आणि हेच दररोज केलं तर. तिसरं उदाहरण म्हणजे बोनविटा. मुलांच्या चांगल्या वाढीसाठी आपण दुधामध्ये बोनविटा टाकून त्यांना देतो. पण भारतातल्या बोनविटामध्ये मोठ्या प्रमाणात साखर आणि सिंथेटिक व्हिटॅमिन्स असतात. तर ब्रिटनमध्ये मिळणाऱ्या बोनविटामध्ये कमी साखर आणि नैसर्गिक असे व्हिटॅमिन्स मिळतात. एकच कंपनी, एकाच नावाचं प्रोडक्ट, पण आतमध्ये मिळणारी गोष्ट वेगळी. आणि हे फक्त खाद्यपदार्थांच्याच बाबतीत होतं असं नाही. गाड्यांच्या बाबतीतही असंच होतं. मारुती सुझुकी, ह्युंडाई, रेनॉल्ट अशा सगळ्याच कंपन्या आपल्या सेमच मॉडेलच्या गाड्या भारतात कमी दर्जाच्या विकतात. त्याच मॉडेल्सना ऑस्ट्रेलिया, युरोप अशा देशांमध्ये 5 स्टार सेफ्टी रेटिंग आणि बरेचसे हायटेक फीचर्स दिलेले असतात. शोधायला गेलं तर अशी कितीतरी उदाहरणं मिळत राहतील. पण मुद्दा हा आहे की असं का होतं? 5 मुख्य कारण आहेत. पहिलं कारण म्हणजे इंडियन मार्केट हे प्राइस सेन्सिटिव्ह मार्केट आहे. म्हणजे इथे ग्राहक किमतीला प्राधान्य देतो क्वालिटीपेक्षा. कंपन्यांना हे माहिती असतं, त्यामुळे ते किंमत कमी ठेवण्यासाठी क्वालिटीला कॉम्प्रोमाइज करतात. त्यामुळे मग इकडच्या उत्पादनांमध्ये पाम तेल, साखर आणि सिंथेटिक व्हिटॅमिन्सचा मारा होतो. दुसरं कारण म्हणजे नियमांमधला फरक. युरोप, अमेरिका अशा देशांमध्ये फूड सेफ्टी, प्रोडक्ट स्टँडर्ड आणि कन्झ्युमर प्रोटेक्शनसाठी अत्यंत कठोर नियम आहेत. जपानमध्ये तर असाही नियम आहे की पॅकेजिंगमध्ये पदार्थ विकताना पॅकेटवर ते जसं दिसतं तसंच आतमध्ये असायला हवं. म्हणजे ग्राहकांची फसवणूक होणार नाही. नाहीतर आपल्याकडे क्रीम बिस्किटच्या पॅकेटवर भरभरून क्रीम दिसतं आणि आतमध्ये अगदी टिकली लावल्या एवढं क्रीम असतं. बरं, ते क्रीम ही खरं तर साखर आणि तेलच असतं, हा एक वेगळा मुद्दा. आपल्याकडे फूड सेफ्टी बाबत नियम आहेत, पण ते खूपच शिथिल आहेत किंवा मग त्यामध्ये खूप साऱ्या पळवाटा आहेत. शिवाय चिरीमिरी दिली की विषय संपतो हेही झालंच. तिसरं कारण म्हणजे मार्केट लोकलायझेशन. कंपन्या सांगतात की आम्ही भारतीय चवीनुसार पदार्थ बनवतो, त्यामुळे ते इतर देशांपेक्षा वेगळे आहेत. ही गोष्ट फक्त फ्लेवरच्या बाबतीत असेल तर आपण समजू शकतो. पण हे कारण पुढे करून त्याआड खराब क्वालिटीचे आणि स्वस्त इन्ग्रेडियंट्स वापरणं म्हणजे ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणंच झालं. चौथं कारण म्हणजे कन्झ्युमर अवेअरनेस. परदेशात ग्राहक एखादी गोष्ट घेताना त्यावर दिलेलं सगळं वाचतात. त्यामध्ये काय काय वापरले हे बघतात. काही चुकीचं असेल तर सोशल मीडिया वगैरेच्या माध्यमातून आवाज उठवतात किंवा कंपन्यांना थेट कोर्टात खेचतात. भारतात मात्र हे दिसत नाही. ठराविक लोक आवाज उठवण्याचा प्रयत्न करतात, पण मोठ्या कंपन्यांच्या पुढे ते टिकू शकत नाहीत. आणि सामान्य लोकांचं म्हणाल तर पॅकेटवर जे दिसेल तेच आतमध्ये असेल यावर चटकन विश्वास ठेवतात. शिवाय मोठा ब्रँड असेल तर मग डोळे झाकून विश्वास ठेवला जातो. पाचवं कारण म्हणजे कॉम्पिटिशनचा अभाव. हे जास्त करून गाड्यांच्या बाबतीत होतं. भारतात इम्पोर्टेड कार्सवर असणारी ड्युटी खूप जास्त आहे. इतर देशांमध्ये ती तेवढी नाहीये. त्यामुळे इथल्या कार बनवणाऱ्या कंपन्यांना आपल्या कॉम्पिटिशनमध्ये कोणी येईल याची भीतीच नाहीये. त्यामुळे ते आहे त्या दर्जाचे प्रोडक्ट्स देत राहतात आणि दर्जा सुधारण्याचा प्रयत्न किंवा घाई करत नाहीत. ही सगळी कारणं जरी असली आणि कंपन्यांवर खटले देखील सुरू असले तरी आपल्याकडे गोष्टी बदलण्यासाठी बराच वेळ जाणार हे नक्की. त्यामुळे आपल्याला वैयक्तिक स्तरावर काही पावलं उचलणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे लेबल्स वाचायला सुरुवात करा. खाद्यपदार्थ घेताना त्यामध्ये काय काय वापरलंय हे टक्केवारीसह मागच्या बाजूला दिलेलं असतं. सगळ्यात जास्त वापरलेला घटक सगळ्यात पहिल्या क्रमांकावर असतो. पहिल्या 3 घटकांमध्ये पाम ऑइल किंवा साखर दिसली तर समजून जा की हा पदार्थ आपल्यासाठी नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे सोशल मीडियाचा वापर करा. एखाद्या पदार्थामध्ये क्वालिटी इश्यू आढळला, फसवणूक झाली असं वाटलं तर त्याबद्दल Instagram, Twitter या माध्यमातून बोला. कंपन्यांच्या अकाउंट्सना टॅग करा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे क्वालिटीसाठी थोडे जास्त पैसे देण्याची तयारी ठेवा. हे अर्थातच योग्य नाहीये, पण आपण जेव्हा किमतीऐवजी क्वालिटीवर फोकस करतो, तेव्हा कंपन्यांनाही एक मेसेज जातो की स्वस्तातले प्रोडक्ट्स आता खपत नाहीयेत, ह्यांना क्वालिटीच हवी आहे. बाकी मित्रांनो, कंपन्यांच्या या दुटप्पी धोरणाबाबत तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि विशेष भरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.